कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक झाली। या निवडणुकीत वंडार पाटील यांची सभापती पदावर बिनविरोध निवड झाली। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वंडार पाटील यांची ही चौथ्यांदा निवड झाली। सोमवारी वंडार पाटील यांनी आपल्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच पदभार स्वीकारण्यापूर्वी कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेचेही त्यांनी आयोजन केले होते। व्यापारी मंडळ आणि आदी मान्यवरांनी वंडार पाटील यांना शाल आणि श्रीफळ तसेच फुलांचे बुके देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी कुणाल पाटील, दीपक सोनाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वंडार पाटील यांचा विशेष सत्कार कल्याण मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने सहाय्यक सचिव राजेश कांबळे यांनी केला। आज संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती आहे। ह्या निमित्ताने मी आज बाजार समितीचा चौथ्यांदा हा चार्ज घेतलेला आहे। चार्ज घेतल्यानंतर जे कामं आमचे काही प्रकल्पाची कामं जे थांबलेले आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आलो आणि गाडगे बाबा त्यांची जयंती असल्यामुळे काही आम्हाला स्वच्छता अभियान पण इथे राबवण्याचं आहे। 1-2 दिवसामध्ये आम्ही ते स्वच्छता अभियान इथे राबवणार आहोत। त्याचप्रमाणे आमचे जे भाजी मार्केटचं काम पूर्ण झालेलं आहे। काही अन्नधान्य मार्केट 2चं काम आपण ज्या ठिकाणी ते उभे आहोत ते काम चालू आहेत, पण थोडंसं धीरे गतीने चालू आहेत। काही कॉन्ट्रॅक्टर बरेच दिवसामध्ये इथे आलेले नाहीत, त्याच्यामुळे ते कामं थांबलेली आहेत। त्यांना ताबडतोब बोलून ह्या 8 ते 10 दिवसामध्ये ताबडतोब काम चालू करणार आहोत आणि 7-8 महिन्याच्या नंतर हा काम पूर्ण करून व्यापारी बंधूंच्या ताब्यामध्ये आम्ही देणार आहोत। पण काम त्याच्यातून झालेलं नाही, काही काम अर्धवट राहिलं तर आम्ही लवकरच काम पूर्ण करून व्यापाऱ्यांच्या हस्त्यामध्ये देणार आहोत आणि आमचे सर्व सदस्य त्या सर्वांच्या सहकार्यामध्ये सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आम्हाला तो प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत। आमचे उपसभापती सचिव सर्व आमच्या बरोबरच आहेत, सदस्य आमच्या बरोबर आहेत, सर्व आम्ही एकत्र म्हणून काम करणार आहोत। त्याचप्रमाणे आमचे व्यापारी बंधू जे अन्नधान्य मार्केटचे ज्या होलसेल व्यापारी बंधू आहेत, रिटेल काही बंधू आहेत, त्यांची सुद्धा आम्हाला फार मोठी गरज लागणार आहे। ते आमच्यासुद्धा बरोबर आमच्या आजही फिरायला बरोबर आहे।